आज सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची शहर कार्यकारिणी तसेच सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख यांची आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पडली। यापूर्वी 4 दिवसापूर्वी आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी सर्व इच्छुक उमेदवारांची व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती। त्यांनी त्यामध्ये सूचना केल्या होत्या। सर्व फ्रंटल सेल फादर बॉडी यांच्या बैठक आयोजित करून पक्षाच्या उमेदवाराचे अर्ज मागणीचे फॉर्म पक्ष कार्यालयात ठेवावे व त्यानंतर लोकसंवादातून लोकांच्या सूचनेतून प्रत्येक भागात जाऊन पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांचे नावे इच्छुकांची घ्यावीत। त्याप्रमाणे आज बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये लोकसंपर्क वाढवावा। महापालिकेची निवडणूक कधी पण लागण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा कसा आघाडीवर राहील, लोकांची सेवा अधिकाधिक कशी करेल, लोकांचे प्रश्न कसे सोडवेल, हे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत। ते आशयाच्या सूचना शहराचे अध्यक्ष संजय बजाज, माजी नगरसेवक हरिदास पाटील, उत्तम आबा काबळे, विधानसभेचे अध्यक्ष सचिन जगदाळे, अमृताताई चोपडे तसेच सर्वच महिला व युवक पदाधिकाऱ्यांनी केलेले आहेत। आणि आज बैठक पार पडून उद्यापासून सर्व फ्रंटल सेलच्या स्वतंत्र बैठका ह्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत, जेणेकरून महापालिकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा 1 नंबरवर कसा राहील व जयंत पाटील साहेबांचं परत सत्ता ह्या महापालिकेत कशी येईल असे प्रामाणिक प्रयत्न सर्व कार्यकर्त्यांनी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।